विश्वास आमची ताकद। लोणार तालुक्यातील शिवणी पिसा शिवारातील समृद्धी महामार्गावर एका धावत्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी समोर आली। टायर फुटल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुदैवाने सर्व 30 ते 35 प्रवासी सुखरूप आहेत। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी सायंकाळी 5:40 सुमारास ही घटना घडली आहे। समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक 296 वर MH38F3899 या क्रमांकाच्या बसचा टायर अचानक फुटला आणि बसने पेट घेतला। बसमध्ये 30हून अधिक प्रवासी होते, मात्र आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले। अवघ्या काही वेळातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस आणि समृद्धी प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। कारेगाववरून तिथून निघाल्यावर रात्रीची इंजिन खराब झालं। पूर्ण रात्र आमची औरंगाबादमध्येच गेली। सकाळी दिवस निघाला, तिथून निघाली गाडी जराशी त्या समृद्धी मार्गावर टायर फुटला, ऍक्सिडेंट झाला। तिथून वाचलो आम्ही कसे तरी। तिथून थोडं समोर येत नाही की हे गाडी पेटली पूर्ण। तर ते गाडी पेटली, ते एक साहेब लोक आले, ते पोलीस प्रशासन आले। त्यांनी सांगितलं की गाडीला आग लागली म्हणून आम्ही पटापटा सवाऱ्या उतरल्या आणि लेकरं मी खिडकीतून त्या साहेबांकडे दिले, पोलीस प्रशासनाकडे। तुमचं नाव काय? दीपा कृष्णा गुल्लानी। कुठले येत आहे? मी पातूर नंदापूरची राहणारी आहे, पण पुण्याला कामासाठी गेलेलो होतो आम्ही। तिथून मी आता सध्या पोरीच्या घरी चालली होती वाशिमला। अच्छा। आणि 3 नातू आहे माझ्यासोबत। प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे शनिवारी समृद्धीवर मोठा अनर्थ टळलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।